शिरोळमध्ये बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर मोर्चा, कार्यालयास टाळे ठोकले. इचलकरंजीसह कामगार आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. येत्या 6 जानेवारीला होणार बैठक. बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध प्रश्न संदर्भात सोमवारी शिरोळ येथील बांधकाम कामगार संघटनेच्या सुविधा केंद्रावर मोर्चा काढून आंदोलकांनी कार्यालयास टाळे ठोकले. यावेळी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन आंदोलकांनी सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान कार्यालयाच्या प्रतिनिधींनी इचलकरंजी येथील कामगार आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त जानकी भोईटे यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिली. यावेळी येत्या 6 जानेवारी रोजी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक बोलवण्याचे आश्वासन भोईटे यांनी दिले. कार्यालय अधिकारी व आंदोलक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर व लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. शिष्टमंडळाच्या वतीने बांधकाम कामगार मंडळाच्या शिरोळ सुविधा केंद्राचे मीनाक्षी सणदी यांना निवेदन देण्यात आले. बहुजन असंघटित कामगार संघटनेचे प्रमुख डॉक्टर शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष संतोष वनखंडे, सविता माने, अमन सय्यद, अक्षय लोंढे, संजना आठवले, राहुल बनसोडे, खंडेराव कांबळे आदींनी मोर्चात सहभाग घेतला. निवेदनात म्हटले आहे की बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी केली होती. मात्र शिरोळ येथील सुविधा केंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामगारांच्या मागण्यांबाबत केवळ आश्वासन देण्यात येत असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. कामगारांना स्मार्ट कार्ड देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. कामगार व त्यांच्या मुलांच्या प्रस्तावामधील चुकीची माहिती दुरुस्त करण्यात यावी. कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती व इतर प्रलंबित योजनांचा लाभ मिळावा. कामगार नोंदणी व नूतनीकरणाचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या असून तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याबाबत पुन्हा दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सुविधा केंद्राला बहुजन कामगार संघटनेच्या माध्यमातून टाळेठोक आंदोलन करण्यात आले. या टाळेठोक आंदोलन करण्याच्या पाठीमागचा उद्देश गोरगरीब गरजू कामगारांचं पिळवणूक करणाऱ्या सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे या आपल्या मनमानी कारभार करत असतात. त्या आपल्या मनाप्रमाणे कायदा सुव्यवस्था आणि कामगार ॲक्ट हा धाब्यावर बांधून त्या आपल्या मनाप्रमाणे काम करत असतात. त्यांच्या निश्चितार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. वास्तविक बघता कामगारांची पिळवणूक कशी करायची ती ह्या अधिकाऱ्याकडून कारण या अधिकाऱ्यांनी विसरलेलं आहे की या कामगारांनी ज्या वेळेला टॅक्स भरतात त्यानंतर यांना पगार मिळतो आणि यांचं घर चालतं. परंतु आज आपण बघतोय की भांडी पेटी निकृष्ट दर्जाची दिली जातात. जेवणाचा भ्रष्टाचार झाला, अनेक गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केलेला आहे. आजपर्यंत या शिरोळमध्ये किंवा इचलकरंजीमध्ये जो काय प्रकार कामगारांच्या बरोबर झालेला आहे तो आमची कामगार संघटना कधीही सहन करणार नाही. बेकायदेशीर कोणत्याही गोष्टीला भीक घालणारी आमची संघटना नाही. आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे कामगार आहेत ते लिगली कामगारांचं काम केलं जातं. लिगली त्यांच्या सगळ्या गोष्टी राबवले जातात. सुविधा केंद्रांना चुकीच्या पद्धतीने माहिती द्यायची आणि त्या कामगारांना कधी पाहिजे तेव्हा बोलवून घ्यायचं, त्यांचा पगार बुडवायचा, त्यांचं काम सत्यानाश करून टाकायचा ही भूमिका या सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांच्या असल्या. या भूमिकेच्या निश्चितार्थ आज आम्ही त्या ऑफिसला टाळाठोक आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन सक्सेस ठरलेलं आहे. आणि आज आमची 6 तारखेला एक बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये या मागण्या संदर्भात आमच्या ज्या मागण्या आंदोलनाच्या त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर या कामगारांच्या लाभ आहेत ते मिळाले नाहीत तर यापेक्षाही मोठे आंदोलन आम्ही करणार आहे. एवढेच या माध्यमातून इशारा आज आम्हाला द्यायचा आहे.